या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला खाली उत्तर वर्ड्स मध्येच लिहावं लागेल, बिकॉज आपण वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपल्याला माहिती आहे एक्स आपण काहीतरी कन्सिडर केलंय, वाय आपण काहीतरी कन्सिडर केलंय आणि म्हणून आपल्याला ते उत्तर वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. त्याला एक मार्क असतो म्हणजे असतो. तुम्ही मला सांगा की पेरिमीटर आणि एरिया आपण कसं फाइंड करतो. मित्रांनो, आज आपण असा टॉपिक पाहणार आहोत जो बोर्ड एक्झाम मध्ये 100% येतो म्हणजे येतोच. मग असा टॉपिक कोणता, तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील वर्ड प्रॉब्लेम. आणि हे वर्ड प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवता आले तर आपण 100% लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील सर्व मार्क्स मिळवणार आहोत. चला तर मग आज आपण पाहूया वर्ड प्रॉब्लेम. आता पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आहे टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आता मित्रांनो मला सांगा, इथे तुम्हाला नंबर्स माहिती आहेत का? नाहीये. इथे आपल्याला डिफरन्स सांगितलेला आहे, टू नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे त्या दोघांमधला डिफरन्स सुद्धा सांगितलाय. आणि इकडे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर. मग एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, इथे आपल्याला स्मॉलर नंबर माहिती पाहिजे आणि काय माहिती पाहिजे, ग्रेटर नंबर माहिती पाहिजे. करेक्ट आहे. मग आपल्याकडे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर आहेत का? नाहीये. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहे. मग चला तर मग कन्सिडर करूया. let x be the greater number and y be the smaller number. ओके. मग आता इथं आपण काय कन्सिडर केलं, तर x ला ग्रेटर नंबर कन्सिडर केलं आणि y ला स्मॉलर नंबर कन्सिडर केलं. नाव इथे आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. ही पहिली कंडिशन कोणती आहे आपली, तर टू नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबरचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. मग आता तुम्ही पाहू शकता इथे टू नंबर्स डिफर बाय 3. 3 हा कसा आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर कधी येतो, ज्या वेळेस आपण मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर पॉझिटिव्ह मिळत असतं. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, तर 3 मिळणार आहे. मग आपण इथे म्हणू शकतो असं की अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, काय बरं कंडिशन दिली आपल्याला, तर कंडिशन दिलेली आहे टू नंबर्स डिफर बाय 3. तुम्हाला जर ते लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता, टू नंबर्स डिफर बाय 3. ओके, टू नंबर्स डिफर बाय 3. आता तुम्ही इथे पाहू शकता, पहिला मोठा नंबर कोणता आहे आपला, x. छोटा नंबर कोणता आहे, y. म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केला, आन्सर किती येते, 3. म्हणजे इथे आपल्याला हे आपलं पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे. सो दिस इज आवर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. मग आपण फर्स्ट कंडिशन वरून काय केलं, तर आपण एक लिनियर इक्वेशन तयार केलं. काय तयार आलं, x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आता आपण पाहू शकतो सेकंड कंडिशन. काय सांगितलं इथे, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजे काय, डबल करायचं, दुप्पट करायचे. मग ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबरला काय करायचंय, तिप्पट करायचे. म्हणजे तिप्पट कसे करतो आपण, तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करतो. मग आपण आता सुरुवातीला इथे काय करून घेऊया, तर ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ओके. मग आता थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, काय लिहिता येईल, तर 3 मल्टिप्लाइड बाय ग्रेटर नंबर कोणता होता, x. म्हणजे x आला, बरोबर ना. थ्राइस द ग्रेटर नंबर बरोबर काय आला, 3 इंटू x. आणि ट्वाइस द स्मॉलर नंबर, तो काय येईल आपला, ट्वाइस द स्मॉलर नंबर काय येणार आहे, तर 2y. करेक्ट आहे. मग आता तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला कंडिशन अशी दिलेली आहे, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. या दोन्हीही नंबर्सची काय करायची आपल्याला, सम करायची. म्हणजे काय करायचंय, ऍडिशन करायचे. मग करूया ऍडिशन. काय बघा कशा पद्धतीने ऍडिशन करता येईल, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. तुम्ही मला इथे लिहू शकता असं, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. काय बरं सेकंड कंडिशन आपली, तर तुम्ही बघू शकता इथे 3x + 2y
इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, तर त्याची सम किती आहे ते सांगितलंय त्यांनी, इज 19. म्हणजे किती येणार आहे, 19 येणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला मिळणार आहे दुसरं इक्वेशन. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो, सेकंड म्हणू शकतो. मग इथं दोन्ही इक्वेशन लिहून घ्या. x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 हे आपलं इक्वेशन 1 आणि 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19 हे इक्वेशन सेकंड. अशा पद्धतीने तुम्हाला किती इक्वेशन्स मिळालेले आहेत, 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. बरोबर. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मिळालं, सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले. आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहोत की सायमल्टेनियस इक्वेशन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो, तर फर्स्ट होतं आपलं एलिमिनेशन मेथड, सेकंड होती ग्राफिकल मेथड अँड देन लास्ट वन होती क्रेमर्स मेथड. मग मी तुम्हाला सांगितलं की जर छोटे नंबर्स असतील तर सगळ्यात सोपी मेथड कोणती, क्रेमर्स मेथड, ती आपण अप्लाय करायची आहे. चला तर मग आपण पाहूया. आपल्याकडे होतं x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 हे इक्वेशन 1 होतं आणि 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19 हे इक्वेशन सेकंड होतं. आपल्याला x आणि y च्या किमती फाइंड करायच्यात. मग आता आपण काय करूया, फर्स्ट d फाइंड करतोय. बरोबर. मग d कसा फाइंड करतो आपण, तर पहिल्या कॉलममध्ये x चे कोएफिशियंट आणि दुसऱ्या कॉलममध्ये y चे कोएफिशियंट. करेक्ट आहे. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल, तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 3. सो 2 मायनस ऑफ -3 विच इज इक्वल्स टू 2 प्लस 3 सो 5. सो d ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5 मिळालेली. आता तुम्ही पुढे काय फाइंड करता, dx ची व्हॅल्यू फाइंड करतो आपण. काय करतो आपण, dx ची व्हॅल्यू फाइंड करतो. करेक्ट आहे. आता आपण dx ची व्हॅल्यू फाइंड करूया. पहा, dx इक्वल्स टू काय लिहिता येतं आपल्याला, तर जो पहिला कॉलम आहे तो पहिला कॉलम आपल्याला रिप्लेस करावा लागतो कॉन्स्टंटने. मग करा, 3 19 आणि ते -1 2. चला आता याची व्हॅल्यू फाइंड करूया. काय करणार इथे, 3 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस -1 मल्टिप्लाइड बाय 19. 3 2 जा 6 -19 6 प्लस 19. आता हे कसं येतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या मायनसने याला मल्टिप्लाय केलं की मायनस मायनस प्लस होतं आणि मग मायनस मायनस प्लस म्हणून इथे 6 प्लस 19 विच इज इक्वल्स टू 25. म्हणजे आपल्याला dx किती मिळाला, 25. dx ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, तर 25 मिळाली. आता तुम्ही लक्ष द्या, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy. मग आता dy कडे जाऊया आपण. dy साठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला सेकंड कॉलम रिप्लेस करावा लागतो कॉन्स्टंट नंबरने. मग आता इथे डी मध्ये पहिला कॉलम काय आहे, 1 3 आणि सेकंड कॉलम कोणता आहे, तर 319. तो आपल्याला इथे कॉन्स्टंट नंबरने रिप्लेस करायचा आहे, 319. करेक्ट आहे. आता याला सिम्प्लिफाय करूया. कसं लिहिता येईल हे, 1 मल्टिप्लाइड बाय 19 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 3 किती येईल रे, 19 मायनस 9 सो 10. सो dy आपल्याला किती मिळाला, 10 मिळाला. करेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. मग आपण इथे लिहू शकतो एक्स इज इक्वल्स टू आपण इथे लिहू शकतो एक्स इज इक्वल्स टू dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू किती आली होती आपली, dx ची व्हॅल्यू किती आली होती, 25 डिवायडेड बाय डी किती आलेला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता dx ची व्हॅल्यू काय आहे, 25 आणि डी किती आला होता, तुम्ही इथे पाहू शकता की dx ची व्हॅल्यू किती आली होती, 25 आणि डी किती आला होता, 5. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, 5 1s are 5 5 5s are 25. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आहे 5. ओके. सो x इक्वल्स टू 5. नाव y इज इक्वल्स टू dy डिवायडेड बाय डी. y इज इक्वल्स टू dy डिवायडेड बाय डी. dy किती आलाय, 10 10. डी किती आलाय, 5. सो तुम्हाला मिळेल 2. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 2. म्हणजे आपल्याला इथे x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू काय मिळाला, 2 मिळाला. मग आता इथे तुमचं उत्तर संपलं का, नाही. या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला खाली उत्तर वर्ड्स मध्येच लिहावं लागेल, बिकॉज आपण वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपल्याला माहिती आहे एक्स आपण काहीतरी कन्सिडर केलंय, वाय आपण काहीतरी कन्सिडर केलंय आणि म्हणून आपल्याला ते उत्तर वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. त्याला 1 मार्क असतो म्हणजे असतोच. ओके. मग आता इथे पहा एक्स काय होता आपला, एक्स काय होता आपला, तर ग्रेटर नंबर अँड वाय काय होता आपला, स्मॉलर नंबर. सो देअरफॉर
द ग्रेटर नंबर इज 5 and smaller number is 2. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे तुमचं पहिलं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं आहे. ओके. आता या एक्सरसाइज मधलं आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल काय आहे पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग. इथे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, आय एम अ रेक्टँगल, आणि इकडे सांगितले फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आपल्याला पेरिमीटर आणि एरिया सुद्धा फाइंड करायचा आहे. मग आता तुम्ही मला सांगा की पेरिमीटर आणि एरिया आपण कसं फाइंड करतो. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ रेक्टँगल. मला लगेच तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचे की पेरिमीटर फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे आणि एरिया फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे. बरोबर ना. आता इथे बघा आपल्याला दिलं काय आहे, तर लेंथ दिलेले आहेत आणि ब्रेड्थ दिलेले आहेत. मग याच्यावरून आपण काय करू शकतो, इक्वेशन्स तयार करू शकतो. कसं, कारण आपल्याला काय माहिती आहेत, प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. मग प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगलमध्ये पहिली प्रॉपर्टी काय आहे, तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर इक्वल. मग इथे अपोजिट साइड कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. मग आपण बघूया लेंथसाठी आपल्याला कोणतं इक्वेशन मिळतंय आणि ब्रेडसाठी आपल्याला कोणतं इक्वेशन मिळतंय. मग इथे बघा, इथे आपण असं म्हणू शकतो की द लेंथ ऑफ गिवन रेक्टँगल इज द लेंथ ऑफ गिवन रेक्टँगल इज काय आहे, तर 2x + y + 8 अँड 4x - y. बरोबर. आता आपल्याला या रेक्टँगल्सच्या लेंथ दिलेल्या आहेत. प्रॉपर्टीनुसार आपण काय करू शकतो, वी नो दॅट द प्रॉपर्टी, सो दिस कॅन बी रिटन ॲज 4x - y इज इक्वल्स टू 2x + y + 8. आपण या दोन्ही लेंथ काय केल्या, इक्वल केल्या. बरोबर ना, कारण अपोजिट साइड्स काय असतात, इक्वल असतात. मग आता आपल्याला हे इक्वेशन ax + by + c किंवा ax + by = c या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग हा 4x आपण ॲज इट इज इथे ठेवूया. हा 2x प्लस आहे, इकडून इकडे आलं तर काय होणार आहे, -2x. हा -y ॲज इट इज, हा +y इकडे आला तर -y, आणि हा 8 आपण इकडे आहे तसाच ठेवूया. मग 4x - 2x आन्सर किती येणार आहे, 2x, आणि हा -2y = काय मिळालं आपल्याला, 8. आता आपल्याला हा 2 नको आहे, कारण सेम दिसतं इथं. बरोबर ना. मग आपण काय करू शकतो, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 2. सो तुम्हाला इथे काय मिळेल, 2x / 2 - 2y / 2 = 8 / 2. करेक्ट आहे. म्हणजेच तुम्हाला इथे इक्वेशन मिळेल x - y = 4. हे इक्वेशन काय मिळालं, 1 मिळालं. नाव द ब्रेड्थ ऑफ गिवन रेक्टँगल. आता आपल्याला ब्रेड सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, द ब्रेड्थ ऑफ गिवन रेक्टँगल इज. बघा ब्रेड्थ काय दिले होते आपल्याला, आपण पाहू शकतो इथे. तर तुम्ही पहा 2y आणि x + 4 असे आपल्याला ब्रेड्थ दिलेले आहेत. 2y अँड x + 4. आणि ब्रेड्थ ह्या सुद्धा काय आहेत, साईड्सच आहेत, म्हणजे अपोजिट साईड्स आहेत. मग इथे काय म्हणणार आपण, देअरफॉर x + 4 = काय लिहिता येतो आपल्याला, 2y. मग आता बघा याला आपल्याला ax + by = c फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हा x आपण जागेवरती ठेवला, 2y तिकडून आला -2y झाला, आणि हा 4 तिकडे गेला तर -4 झाला. म्हणजे आपल्याला इथं दुसरं इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. बरोबर ना. मग 2 इक्वेशन लिहून घ्या. x - y = 4 हे इक्वेशन काय आपलं पहिलं, आणि x - 2y = -4 हे इक्वेशन काय आपलं दुसरं. मी तुम्हाला सांगितलंय जर छोटे नंबर्स असतील तर काय यूज करायचं, क्रेमर्स मेथड. मग फर्स्ट आपल्याला काय फाइंड करावं लागेल, तर d. मग करा d फाइंड. कसं फाइंड करणार, 1 1 आणि इकडे -1 -2. याला जर आपण सोडवलं व्यवस्थित तर आपल्याला मिळेल -2 × 1 -1 × 1. सो -2 -1 म्हणजे किती मिळेल आपल्याला, -2 + 1 = -1. म्हणजे d ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली इथे, d मिळालं आपल्याला -1. करेक्ट आहे. d काय मिळालं आपल्याला
-1 मिळालेला आहे, बरोबर ना. इथे आपण लिहू शकतो देअरफॉर d इज इक्वल्स टू -1. आता आपल्याला फाइंड करायचं आहे dx. सो देअरफॉर dx इज इक्वल्स टू, बघा आता dx कसा फाइंड करणार आपण, तर फर्स्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा असतो, रिप्लेस करायचा असतो कॉन्स्टंट नंबरने. मग कॉन्स्टंट नंबर कोणते तिथे 4 आणि -4. मग तुम्ही इथे लिहू शकता 4 -4 आणि सेकंड जो आहे तो ॲज इट इज म्हणजे -1 -2. आता याचं कॅल्क्युलेशन करूया. इथे आपल्याला असं लिहिता येईल -2 मल्टिप्लाइड बाय 4 -1 मल्टिप्लाइड बाय -4, बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहे -8, बरोबर. इथे काय मिळणार तुम्हाला -8 मायनस इथे मिळेल तुम्हाला +4 म्हणजेच -8 -4 म्हणजेच -12. सो dx काय मिळाला तुम्हाला -12, करेक्ट आहे. नाव dy. आता dy फाइंड करूया. मग dy साठी इकडे काय लिहिणार 4 -4 आणि डीचा पहिला जो होता तो होता 1 1. मग इथे तुम्हाला काय मिळणार आहे -4 मल्टिप्लाइड बाय 1 -4 मल्टिप्लाइड बाय 1. सो -4 -4 म्हणजेच -8. सो dy काय मिळाला आपल्याला -8. dy काय मिळाला -8. आता आपल्याला x आणि y फाइंड करायचं आहे. मग आपण काय करतो, तर x इज इक्वल्स टू, नाव x इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय d. किती आली होती dx ची व्हॅल्यू, तुम्ही पाहू शकता इथे dx ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला -12 and d मिळाला होता -1. सो हिअर वी कॅन राईट dx -12 and -1, सो विच इज इक्वल्स टू 12. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू काय मिळाला 12 मिळाला. अँड नाव y इज इक्वल्स टू कॅन बी रिटर्न ॲज dy बाय d इज इक्वल्स टू, dy ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती -8, करेक्ट. आणि इथे -1 म्हणजे आपल्याला मिळाला 8. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू काय मिळाला 8 मिळाला, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे दोन x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपलं राहिलं काय, आपल्याला काय फाइंड करायचं होतं, एरिया ऑफ रेक्टँगल आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. मग आता इथे x काय आहे, x काय होतं बघा, x आपल्याला एक व्हेरिएबल दिलं होतं त्या इक्वेशनमधलं एक्सप्रेशनमधलं, बरोबर ना. y सुद्धा व्हेरिएबल आहे. याचा वापर करून आपण लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड करू शकतो. मग तुम्ही काय करू शकता, यातला कुठल्याही एका गोष्टीमध्ये जर तुम्ही पुट केलं, बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये 2y x + 4. या 2y किंवा x + 4 मध्ये कुठेही तुम्ही पुट केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, ब्रेड्थ मिळणार आहे. ते दोन्ही सेमच असणार आहे आणि इकडे लेंथ मिळणार आहे. मग आपण याच्यावरून लेंथ फाइंड करू शकतो. येस, मग आपण आता याच्यावरून काय फाइंड करूया, लेंथ फाइंड करूया. ओके, मग देअरफॉर लेंथ इज इक्वल्स टू काय, लेंथ आपण जर पाहिलं तर आपण त्यातली काय घेऊ शकतो, एक 4x - y अशी घेऊ शकतो, बरोबर ना. 4x - y आपण लेंथ घेऊया इथं. सो 4x - y. मग या ज्या व्हॅल्यू जर पुट केल्या आपण तर आपल्याला मिळेल 4 मल्टिप्लाइड बाय 12 -8. मग 12 मल्टिप्लाइड बाय 4 किती येतं, 12 4 जा 48, बरोबर ना, मायनस. सो हे मिळालं आपल्याला 40. म्हणजे लेंथ किती मिळाली आपल्याला, लेंथ मिळाली आपल्याला 40, करेक्ट आहे, 40 युनिट. आणि आपल्याला फाइंड करायची आहे ब्रेड्थ. ओके, मग ब्रेड्थसाठी आपल्याला माहिती आहे तिथे काय होतं, तर 2y होतं आणि काय होतं x + 4 होतं. मग आता 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 8, म्हणजे किती मिळालं 16. म्हणजे ब्रेड्थ सुद्धा आपल्याला किती मिळाली इथे 16 मिळालेली आहे. आता आपल्याला फाइंड करायचं पेरिमीटर आणि एरिया. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं लिहायला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, तर 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ, करेक्ट आहे. मग 2 इन ब्रॅकेट लेंथ किती होती आपली 40 प्लस ब्रेड्थ किती आली आहे 16. सो 2 इन ब्रॅकेट 56. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 56 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं, 2 6 जा 12, 1 कॅरी ओव्हर, 2 5 जा 10 + 1 11, करेक्ट आहे. सो 112. सो ही आपल्याला काय मिळाली, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, करेक्ट आहे. सो आपल्याला इथं काय मिळालं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल मिळालं. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ रेक्टँगल. काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, तर लेंथ
इंटू ब्रेथ. करेक्ट आहे. मग लेंथ किती येतं 40 आणि ब्रेथ किती होती 16. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळेल 16 4 जा 64. करेक्ट आहे. स्क्वेअर युनिट. का बरं? कारण एरिया हा स्क्वेअर युनिटमध्ये लिहावा लागतो. आता आपल्याला याचं युनिट दिलेलं नाही आहे म्हणून आपण काय केलं तर अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे. मग पेरिमीटर कशामध्ये असेल? पेरिमीटर असणार आहे युनिटमध्ये. म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे युनिट. काय लिहावं लागणार आहे? फक्त युनिट. मग अशा पद्धतीने आपण काय केलं तर रेक्टँगल्सचं एरिया आणि काय फाइंड केला पेरिमीटर फाइंड केलेला आहे. ओके. आता तुम्ही पुढचं एक्झाम्पल पाहू शकता. आता या एक्सरसाइजमधलं पुढचं एक्झाम्पल आहे द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आता आपल्याला प्रेझेंट एजेस फाइंड करायचे. बरोबर का नाही? अतिशय सोपा एक्झाम्पल आहे हा आणि हा एक्झाम्पल परीक्षेला येतो. ओके. मग आता इथं तुम्ही पाहू शकता द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ओके. सम ऑफ द फादर्स एज. मग आता आपल्याला फादरचं एज माहिती आहे का? नाही. त्यानंतर त्याच्या मुलाचं एज माहिती आहे का? नाही. मग आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे फादर्स एज आणि त्याचा मुलाचं सन्स एज हे काहीतरी कन्सिडर करावं लागणार आहे. सो लेट द फादर्स एज बी एक्स इयर्स अँड सन्स एज बी वाय इयर्स. ओके. लेट काय म्हणूया आपण इथे लेट फादर्स एज बी एक्स इयर्स अँड his son's age be y years. ओके. आता आपल्याला मुलाचं आणि वडिलांचं वय इथं मिळालेलं आहे. मग आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय सांगितले फर्स्ट कंडिशन sum of father's age and twice the age of his son. Sum of father's age and twice the age of his son is 70. बघा या एका सेंटेन्समध्ये तुम्हाला व्यवस्थित इक्वेशन तयार करतात. सम म्हणजे काय ॲडिशन. फादर्स एज काय आहे एक्स. सम म्हणजे ॲडिशन प्लस ट्वाईस द एज ऑफ हिज सन एजचं डबल करायचं आहे सो 2y किती आलं इज इक्वल्स टू 70. हे झालं इक्वेशन 1. किती सोप्या पद्धतीने आपण इक्वेशन तयार केलं. बरोबर का नाही? सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 70 आणि यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स प्लस 2y इज इक्वल्स टू 70. ओके. आता आपण पुढे जाऊया. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितली आहे सेकंड कंडिशन तुम्ही इथे पाहू शकता. कंडिशन काय सांगितली आहे द फादर एज अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. सो द फादर अँड ॲड इट टू द इफ यू डबल द बघा इथून स्टार्ट झालं इफ यू डबल द एज ऑफ द फादर सो डबल द एज ऑफ द फादर डबल द एज ऑफ द फादर बरोबर डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. द सम इज 95. सम किती सांगितले आपल्याला 95. मग तुम्ही इथं लिहू शकता काय लिहू शकता बघा इथे तुम्हाला डबल द एज ऑफ फादरचं डबल एज करा. फादरचं एज काय होतं एक्स इयर्स त्याचं डबल काय करणार 2x प्लस ॲड करायचे ॲड इट टू द एज ऑफ हिज सन मुलाच्या वयामध्ये ॲड करा त्याची सम किती मिळणार आहे 95. झालं. आपल्याला सेकंड इक्वेशन सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे या कंडिशन्सवरून आपण काय केले इक्वेशन्स तयार केले. आता हे कसे सोडवायचे आपल्याला माहिती आहे. आपण पाहूया इथं पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं एक्स प्लस 2y इज इक्वल्स टू 70. हे इक्वेशन पहिलं होतं आपलं आणि दुसरं इक्वेशन काय होतं आपलं तर 2x प्लस y इज इक्वल्स टू
95 हे आपलं सेकंड इक्वेशन होतं. आता इथे नंबर्स थोडे मोठे वाटत आहेत बरोबर ना, 70 आणि 95. मग जर नंबर्स मोठे असेल तर आपण कुठे शिफ्ट व्हायचं, पुन्हा एलिमिनेशन मेथडकडे. मग आता इथं तुम्ही पाहू शकता इथे 2y आहे, इथे y आहे, इथे x आहे, इथे 2x आहे. सोपं कुठलं जाणार आहे रे, आपल्याला या एक्सला या 2 इथे एक्सचा 2 आहे बरोबर ना, मग इथे काय आला पाहिजे -2. मी सांगितले तुम्हाला अपोजिट साईन आणि सेम नंबर. मग इथे 2 असेल तर इथे -2 आला पाहिजे. मग आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय -2. मग इक्वेशन 1ला जर -2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, -2 मल्टिप्लाइड बाय x + 2y इज इक्वल्स टू -2 मल्टिप्लाइड बाय 70. मग -2 ने x ला मल्टिप्लाय केलं तर -2x मिळतो, -2 ने 2y ला मल्टिप्लाय केलं तर -4y मिळतो आणि इकडे मिळेल -140. हे इक्वेशन नंबर किती मिळालं आपल्याला, 3. आता काय करायचं आहे आपल्याला, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोन इक्वेशन्सला तुम्ही पाहू शकता काय करायचं आहे आपल्याला, ॲड करायचं आहे. सो ॲड इक्वेशन 2 and 3 बरोबर ना, ॲड इक्वेशन 2 and 3. मग करा ॲडिशन, 2x + y इज इक्वल्स टू 95. ॲडिशन कोणाबरोबर करायची आहे तर -2x - 4y इज इक्वल्स टू -140 बरोबर आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्ही हे ॲडिशन केलं तर 2x - 2x बघा, हे ॲडिशन सोडून द्या, याचं साईन प्लस आहे, याचं साईन मायनस आहे. अपोजिट साईन असतील तर छोट्या नंबर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा, पण इथं तर सेमच आहेत. मग सेम नंबर सबट्रॅक्ट केलं तर 0 आन्सर येतं. म्हणजे इथे मिळालं 0 × x. इथे जर तुम्ही पाहिलं बिगर नंबर साईन मायनस बरोबर ना, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा केला, इथं 1 आहे, इथे -4 आहे, 4 मधून 1 गेला 3, सो इथं आलं -3y. आणि इकडे सुद्धा सेमच. सो मायनस आन्सर किती येणार आहे, 140 - 95. करा बरं, 140 - 95 किती येतो रे, इथे 5 येईल बरोबर ना, इकडे किती 3. मग 13 मधून 9 गेले किती राहतात, 4, म्हणजे उत्तर आलं 45. सो इथे आलं -3y इज इक्वल्स टू -45 -45 मिळालं. करेक्ट आहे, यस. मग आता याच्यावरून आपण काय करू शकतो, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजेच वायची व्हॅल्यू इथे आपण फाइंड करू शकतो. कशा पद्धतीने, तर आपल्याला मिळालं आहे -3y इज इक्वल्स टू -45, म्हणजेच y इज इक्वल्स टू -45 डिवायडेड बाय -3, म्हणजेच y इज इक्वल्स टू 15. म्हणजे आपल्याला y किती मिळाला रे, 15 मिळाला. y काय होतं रे, मुलाचं एज होतं बरोबर ना, सन्स एज. सो y इज इक्वल्स टू किती मिळाला आपल्याला, 15 मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. मग पुट y इज इक्वल्स टू 15 इन इक्वेशन, काय सांगितलं होतं, ज्याचं 1 व्हेरिएबल असेल तिथे पुट करायचं. आता आपण पाहिलं तर पहिल्या दोन्ही इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल सिंगल व्हेरिएबल आहे, म्हणजे कुठेही पुट केलं तरी चालतंय. मग बेटर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करूया. पहिलं इक्वेशन काय होतं आपल्याला, x + 2y इज इक्वल्स टू 70. असंच होतं ना, चेक करून घ्या एकदा. काय होतं आपलं फर्स्ट इक्वेशन, तर x + 2y इज इक्वल्स टू 70. मग टाका, yची किंमत किती आहे 15. सो x + 2 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल्स टू 17. सो 70. सो इथे मिळालं 30 इज इक्वल्स टू 70, म्हणजेच x इज इक्वल्स टू 70 - 30, म्हणजेच x इज इक्वल्स टू किती मिळाला, 40. मग आपल्याला इथे काय मिळालं, इथे मिळालं आपल्याला वडिलांचं एज. सो देअरफॉर द फादर्स एज इज 40 years and his son age is 15 years. करेक्ट आहे, 15 years लक्षात ठेवा, 15 years. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, मुलाचं आणि वडिलांचं दोघांचंही एज काय केलं, फाइंड केलेलं आहे. मुलांना तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं आहे का, कमेंटमध्ये मला लगेच सांगायचं आहे. कारण अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय केलं, इक्वेशन्स तयार केले आणि इक्वेशन्सवरून आपण आपल्या पद्धतीने काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. ह्या एक्झाम्पलचं जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिले असतील तर तुमचे परीक्षेमधले 100% 3 मार्क्स फिक्स आहेत. कारण वर्ड प्रॉब्लेम हे तुम्हाला 3 मार्क्ससाठी येत असतात. ओके, आता या एक्सरसाइजमधलं आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. आता आपल्या फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन कशी असते, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर बरोबर ना. ज्याला न्यूमरेटर असतो डिनॉमिनेटर असतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन म्हणतो.
मग आता इथे आपल्याला फ्रॅक्शन माहिती आहे का? तर नाही आहे. मग आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल? पहिल्यांदा फ्रॅक्शन ज्याच्यामध्ये काहीतरी न्यूमरेटर असेल आणि काहीतरी डिनॉमिनेटर असेल. सो लेट द फ्रॅक्शन बी एक्स अपॉन वाय असं आपण कन्सिडर करूया. ओके, लेट the fraction be x upon y. आता इथे तुम्ही पाहू शकता न्यूमरेटरला मी x घेतलाय आणि डिनॉमिनेटरला काय घेतलाय? y घेतलेला आहे. मग आता बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice इट्स न्यूमरेटर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन दिलेली आहे? हवं तर ती तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. मग आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये न्यूमरेटर कोणता आहे? तर x आणि डिनॉमिनेटर कोणता आहे? y. मग डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे कोण? y. बरोबर का नाही? y हा काय आहे? मोठा आहे. y बरोबर काय आहे? बघा, y बरोबर काय? डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे y इज इक्वल्स टू काय? 4 more than twice इज न्यूमरेटर. न्यूमरेटर ट्वाईस म्हणजे 2x आणि कितीने जास्त आहे? तर 4ने. म्हणजे आपल्याला असं मिळेल 2x + 4. करेक्ट आहे. मग याला जर आपण व्यवस्थित लिहायचं म्हणलं तर हा 2x आपल्याला इकडे आणावं लागेल. म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला? -2x + y इज इक्वल्स टू 4 असं मिळेल आपल्याला. करेक्ट आहे. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. हे काय मिळालं आपल्याला? इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता पुढे काय आहे? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण जर रिड्यूस केले 6ने तर काय? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय मिळणार आहे? 12 टाइम्स द न्यूमरेटर. मग आता बघा, आपण इथे दुसरी जी काही कंडिशन आहे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन? तुम्ही पाहू शकता इथे. तर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर बरोबर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. कधी? जर आपण काय केलं? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. कधी? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6. 6ने रिड्यूस करतोय आपण. मग बघा, जर रिड्यूस केलं, रिड्यूस करायचं म्हणजे काय? कमी करतोय आपण. कमी म्हणजे सबट्रॅक्ट करायचं. मग आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून 6 काय करूया? काढून टाकूया. म्हणजे आपल्याला मिळेल x - 6 आणि x - 6 आणि y - 6 असं मिळणार आहे आपल्याला. असं केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? तर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर कोण आहे मग? y - 6. बरोबर ना? हा काय मिळतो? 12 टाइम्स. 12 टाइम्स काय? न्यूमरेटर x - 6. करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला असं इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून काय इक्वेशन मिळतं ते आपण पाहूया. आपण इथे लिहूया y - 6 इज इक्वल्स टू 12 टाइम्स x - 6. बघा बरं काय मिळेल मग आपल्याला? y - 6 इक्वल्स टू 12ने मल्टिप्लाय केलं तर 12x आणि 12 6 जा 72. सो -72 येणार कारण हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे. आता याला व्यवस्थित लिहायचं असेल तर आपल्याला असं लिहिता येतं -12x हा +y ॲज इट इज इक्वल्स टू हा -72 इकडे आणि हा इकडे गेल्यानंतर झाला +6. म्हणजे आपल्याला मिळालं -12x + y इज इक्वल्स टू इथे काय मिळालं? -72 + 6 म्हणजे किती येणार आहे? -66. करेक्ट आहे. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. मग आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले. कोणते इक्वेशन्स मिळाले 2? तर पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला -2x + y इज इक्वल्स टू 4 आणि दुसरं इक्वेशन मिळालं आपल्याला -12x + y इज इक्वल्स टू -66. बरोबर का नाही? बघा, -12x पहिलं इक्वेशन काय भेटलं होतं आपल्याला?
तर -2x बरोबर ना, -2x प्लस वाय, -2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. हे इक्वेशन नंबर 1 होतं आपलं, बरोबर. 4 होतं का -4 होतं, 4 होतं, करेक्ट आहे. आणि इकडे -12x प्लस वाय इज इक्वल्स टू -66, हे इक्वेशन नंबर 2. बघा इथे एक गोष्ट आपल्याला जाणवते या, की हा मायनस इथे प्लस वाय, इथे प्लस वाय आहे, बरोबर ना. म्हणजे याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रे, मायनसने. कारण मायनसने केलं की आपण डायरेक्ट काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो, किंवा हे सबट्रॅक्शन सुद्धा तुम्ही करू शकता. पण सबट्रॅक्ट केलं की पुन्हा काय होतं, आपल्याकडे माहिती आहे आपल्याला चेंजेस करावे लागतात भरपूर. ठीक आहे, आपण सबट्रॅक्शन करूया इथे, काय हरकत नाही आहे. मग बघा कशा पद्धतीने सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1 असं म्हटलं तरी तुम्ही चालू शकतं, किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड असं म्हटलं तरी तुम्हाला ते जमू शकतं. ठीक आहे, बघा आता मला तर असं वाटतं सबट्रॅक्शन करण्यापेक्षा ॲडिशनच करूया, कारण मी तुम्हाला ॲडिशनने एक्झाम्पल शिकवलेले आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. मग आता इथे बघा, हे 2 मिनटं आपण बाजूला काढूया. याला आपण कसं लिहू शकतो, दिस कॅन बी रिटन एज, याला जर आपण मायनसने मल्टिप्लाय केलं सगळीकडे, तर आपण हाच जो काही आहे त्याला आपण कसं लिहू शकतो, 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66, करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे, बरोबर. मग आता इक्वेशन नंबर फर्स्ट काय होतं आपलं, तर 2x प्लस वाय इज इक्वल्स टू काय होतं, 4. हे आपलं इक्वेशन नंबर 1 होतं. आता तुम्ही इथं पाहू शकता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याच्यामध्ये प्लस वाय मायनस वाय आहे. मी का असं केलं ते समजलं असेल तुम्हाला. आता आपण ॲडिशन केलं तर आपल्याला सिम्पली काय मिळणार आहे, एक उत्तर मिळणार आहे. मग बघा कशा पद्धतीने करायचं आहे, तर ॲड इक्वेशन 1 अँड 2, ॲड इक्वेशन 1 अँड 2. मग ॲडिशन केल्यानंतर काय मिळते तुम्हाला बघूया आपण आता. -2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आणि 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार आहे 10x इक्वल्स टू 66 आणि हे झालं 70. म्हणजे x इज इक्वल्स टू मिळते 70 डिवायडेड बाय 10, म्हणजे x इक्वल्स टू मिळाला 7. x किती मिळाला रे, 7. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, आपल्याला फाईंड करायचं आहे वायची व्हॅल्यू. मग वायची व्हॅल्यूसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वायच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पुट x इक्वल्स टू 7 इन इक्वेशन 1, बरोबर. मग आपल्याकडे इक्वेशन होतं -2 मल्टिप्लाइड बाय, बघा आपण इक्वेशन लिहून घेऊया. आपल्याकडे इक्वेशन होतं -2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. आता एक्सची व्हॅल्यू पुट करूया आपण, म्हणजे आपल्याला असं मिळेल, करेक्ट आहे. मग -2 मल्टिप्लाइड बाय 7 येतं -14 प्लस वाय इज इक्वल्स टू 4, म्हणजे वाय इज इक्वल्स टू 4 प्लस 14, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू मिळालेलं आहे 18. वाय किती मिळालं, 18 मिळालं. आता वाय 18 मिळालं म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन मिळालं. सो देअरफॉर द फ्रॅक्शन इज x अपॉन वाय, बरोबर ना. x अपॉन वाय म्हणजेच काय, 7/18. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथे फ्रॅक्शन फाइंड करू शकता. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं आहे. ओके, आता यापुढचं एक्झाम्पल, यापुढे काय एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. ओके, याच्या पुढे आपल्याला दिलेलं आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. आता आपल्याला इथे वेट फाइंड करायचं आहे बॉक्सेसचं. आता वेट फाइंड करायचं आहे तर आपल्याला वेट माहिती आहे का, इथे नाही माहीत. आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, तर टाईप ए बॉक्सचं काहीतरी वेट आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि टाईप बी या बॉक्सचं काहीतरी वेट आपल्याला इथे काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल, बरोबर ना. कारण जर तुम्ही या क्वेश्चनकडे पाहिलं तर तुम्हाला इथे सिम्पली दिलं 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी, 2 टाईप आहेत. प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. ट्रकची कॅपॅसिटी सुद्धा दिलेली आहे, ती किती दिलेली आहे, तर 10 टन्स. आणि वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए, म्हणजे 150 बॉक्स जर आपण एचे ठेवले आणि 100 बॉक्सेस जर बीचे ठेवले तर ती कॅपॅसिटी संपते, बरोबर ना. 10 टन्स होत आहे, बरोबर का नाही. तीच कॅपॅसिटी संपते म्हणजे पूर्ण लोडेड होते. म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, तर वेट कन्सिडर करावं लागणार आहे टाईप ए बॉक्सचं आणि टाईप बी बॉक्सचं. म्हणजे लेट इथं आपण कन्सिडर करूया लेट
वेट ऑफ टाइप ए बॉक्स बी x kg. ओके, लेट weight of type A box B x kg. किलोग्रॅम मध्ये. टन मध्ये करतोय का आपण इथे? नाही, आपण काय करूया इथे किलोग्रॅम मध्ये करूया. ठीक आहे. मग आता पुढे अँड दॅट ऑफ टाइप बी अँड दॅट ऑफ टाइप बी बी वाय के जी. बीचं किती कन्सिडर केलं आपण? वाय के जी. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, बघा फर्स्ट कंडिशन काय सांगते तुम्ही इथे पाहू शकता. when 150 boxes of type A and 100 boxes of type loaded into truck, it weigh 10 tons. 10 टन त्याचं वेट होतंय. कधी? 150. काय 150 कोणाचं? एक्स टाईप, बरोबर ना. टाईप एचे 150. मग आता त्याचा टोटल वेट जर फाइंड करायचा असेल तर वी नीड टू मल्टिप्लाय वेट टू नंबर ऑफ काउंट टाईप्स किती आहेत, म्हणजे 150 बॉक्स आहेत, बरोबर ना. जेवढे बॉक्स आहेत त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल वेटने, एका बॉक्सच्या वेटने. सो इथे 150 मल्टिप्लाइड बाय एक्स किती आलं? 150x प्लस दुसरं बी टाईप किती आहेत? 100. सो 100 इंटू काय आलं? वाय इज इक्वल्स टू 10 टन. आता 10 टन म्हणजेच किती किलोग्रॅम रे? किती असतं 10 टन? 1 टन म्हणजे किती असतं? 1000 किलोग्रॅम. मग आता 10 टन म्हणजे किती येणार आहे? 10,000 किलोग्रॅम. म्हणजे आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने हे लिहावं लागणार आहे. मग इथे आपल्याला 10 टन म्हणजे इथे मिळणार आहे 10,000 किलोग्रॅम. हे सर्व टोटल मिळालं किलोग्रॅममध्ये, बरोबर. आता मग याला आपल्याला जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर 150x 100y आणि हा 10,000 याला कशाने डिवाइड करायला लागेल आपल्याला? तर तुम्ही जर पाहिलं तर आपण एका हा 0 0 0 कॅन्सल करू शकतो, म्हणजे 10 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे मिळेल आपल्याला 15x प्लस 10y इज इक्वल्स टू 1000. ठीक आहे. हे इक्वेशन आपण 1 कन्सिडर करूया. आता अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगते? सेकंड कंडिशन जर तुम्ही इथं पाहिलं, बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए टाईपचे किती बॉक्सेस आहेत? 260 बॉक्सेस जर लोड केले, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. तरी सुद्धा त्याच्यामध्ये टाईप बीचे किती बसू शकतात? तर 40 बॉक्सेस. आणि सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, म्हणजे पुन्हा ते 10 टन होणारच आहे. म्हणजे इथे आपल्याला पुन्हा इथे लिहू शकतो आपण की 260 बॉक्सेस म्हणजे 260 इंटू एक्स प्लस 40 इंटू वाय इज इक्वल्स टू 10,000. करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेलं आहे. म्हणजे हे सुद्धा कसं लिहिता येईल मग? 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1000. हे इक्वेशन आपलं आहे सेकंड. मग या दोन पद्धतीचे इक्वेशन आपल्याला इथं मिळालेले आहेत. हे आपण इकडे पुढच्या याच्यामध्ये लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन होतं 15x प्लस 10y इज इक्वल्स टू किती मिळालं? 1000, बरोबर ना. हे इक्वेशन आपलं पहिलं होतं. आणि दुसरं इक्वेशन काय होतं? 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1000. हे इक्वेशन सेकंड होतं. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर मोठे मोठे नंबर्स दिसत आहेत, बरोबर ना. मग याला कसं कन्वर्ट करणार? याला आपल्याला अजून सोप्या पद्धतीमध्ये पहिलं इक्वेशन आपल्याला काय करू शकतो आपण? बघा, पहिलं इक्वेशन काय करू शकतो आपण? सोप्या पद्धतीमध्ये अजून रिड्यूस करू शकतो. याला कितीने डिवाइड करावं लागेल रे? डिवाइड ऑन बोथ साइड बाय 5. म्हणजे तुम्हाला इथे मिळेल 3x प्लस 2y इज इक्वल्स टू किती मिळणार आहे? 200. करेक्ट ना. कारण 5 2 10 आणि हे 2 0. सो 200. सो हे इक्वेशन आपलं, याला आपण आता 1 म्हणूया. ठीक आहे. खरं तर हे इथंच करायला हवं होतं या ठिकाणी. इथे आपण याला जर डिवाइड केलं असतं तर इथे मिळालं असतं 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. करेक्ट आहे. याच्या पुढे इथे मी इथं लिहितो डिवाइड ऑन बोथ साइड बाय कितीने करावं लागेल रे? 50. ओके, बाय 50. 50ने केल्यामुळे आपल्याला इथं मिळणार आहे देअरफॉर हे इथलं कॅन्सल होऊन जाईल.
आणि याच्या जागी आपल्याला मिळेल 5x नॉट 5 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. ओके, हा इक्वेशन 1 आहे आपला. मग आता हा इक्वेशन आपण पुढे घेऊया. ओके, मग हा इक्वेशन आपण पुढे घेऊया. इथे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200 हा इक्वेशन 1 झाला आपला, बरोबर ना. हे कॅन्सल करून टाकूया आपण. ओके, अशा पद्धतीने. आणि दुसरं इक्वेशन काय होतं आपलं, तर 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1000. याला सुद्धा आपल्याला काय करता येतं, रिड्यूस करता येऊ शकतं. कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल याला, तर तुम्ही पाहू शकता. तर इथे कितीने डिवाइड करावं लागेल आपल्याला, याला डिवाइड ऑन बोथ साईड बाय 2. म्हणजे आपल्याला इथे बघा अजून काय म्हणता येईल, इथं डिवाइड, किंवा आपण पुढेच घेऊया, हे नंतर लिहूया आपण. डिवाइड ऑन बोथ साइड इक्वेशन काय होतं, 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1000. ओके, सो डिवाइड ऑन बोथ साइड बाय, डिवाइड ऑन बोथ साइड बाय कितीने करायचं आहे, 2ने. सो इथे तुम्हाला काय मिळणार आहे, 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 500. याला इक्वेशन 2 म्हणूया. मग आपलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आत्ता आपल्याला इथं मिळालेलं आहे. मग पहिलं इक्वेशन काय आहे रे, तर 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200 हे इक्वेशन फर्स्ट आपलं. आणि हे 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 500 हे इक्वेशन सेकंड. आता तुम्ही इथे पाहू शकता या दोघांचंही सेम सेम आहे कोइफिशियंट, +2 मी तुम्हाला सांगितलं होतं की अपोजिट पाहिजे, बरोबर ना. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, -1ने. पण आता इथे तुम्ही नाही केलं तरी चालेल, कारण सबट्रॅक्शन हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे. आपण सोपं करण्यासाठी प्रत्येक एक्झाम्पल आपण ॲडिशनमध्ये करतोय, परंतु आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन सुद्धा करता येऊ शकतं. मग काय करणार आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग कसं लिहिता येईल याला, फ्रॉम म्हटलं की त्याचं ते वरती लिहावं लागेल. म्हणजे 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 500 आणि खाली 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200. सबट्रॅक्शन करतोय आपण, बरोबर. सबट्रॅक्शन केलं की साईन काय होतात, चेंज. म्हणजे प्लसचं होणार मायनस, या प्लसचं मायनस, या प्लसचं मायनस. 13x मायनस 3x किती येतो, 10x, बरोबर ना. येस, 2y मायनस 2y 0 येतो. आणि हा 500 मायनस 200 येतो 300. किती येणार आहे, 300. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळून जाईल, 10x इक्वल्स टू 300. म्हणजेच x इज इक्वल्स टू 300 डिवायडेड बाय 10. म्हणजेच x इज इक्वल्स टू किती मिळाला, तर 30. किती मिळाला आपल्याला, x किती मिळाला, 30 मिळाला. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग काय करतो आपण, पुट x इक्वल्स टू 30 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 200 हे आपलं इक्वेशन 1 होतं. मग याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करतोय आपण. म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 30 प्लस 2y इज इक्वल्स टू 200. हे किती होईल मग, 90 प्लस 2y इज इक्वल्स टू 200. हा 90 तिकडे गेला, म्हणजे 2y इज इक्वल्स टू किती होईल रे, 200 मायनस 90. सो विच इज इक्वल्स टू 110. म्हणजेच y इज इक्वल्स टू किती मिळेल, 55. y किती मिळाला आपल्याला, 55 मिळाला. y किती मिळालेला आहे, 55 मिळाला, बरोबर का. याचाच अर्थ टाईप ए चे बॉक्सेस किती मिळाले आपल्याला, 30. आणि टाईप बी चे किती मिळाले आपल्याला, 55. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. मग इथे खाली तुम्ही आन्सर लिहू शकता की टाईप ए चे बॉक्सेस किती आहेत, 30 आहेत. आणि टाईप बी चे किती आहेत, तर 55 आहेत. ओके, सो या एक्सरसाइजमधलं हे 5व्या नंबरचं एक्झाम्पल होतं. आणि हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे पाहिलेलं आहे. ओके, या एक्सरसाइजमधलं हे शेवटचं एक्झाम्पल. आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आउट ऑफ 900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आपल्याला डिस्टन्स विशालने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे बसने. म्हणजे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फाइंड करायचं.
इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला टोटल आउट ऑफ 900 किलोमीटर टोटल डिस्टन्स किती आहे रे प्रवासाचं, तर 900 किलोमीटर. वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. आता बस किती ट्रॅव्हल करते बघा इथं, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. ओके, मग इथं आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, टोटल स्पीड दिलेला आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून समजते की ते आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊया अगोदर. काय आहे फॉर्म्युला, तर वी नो स्पीड इज इक्वल्स टू काय असते, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता हे ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे, इथं टोटल डिस्टन्स दिलेलं आहे, बट टाईमचं आपल्याला काय सांगितलेलं नाही आहे. मग इथं तुम्ही पाहू शकता इथे सांगितलं आपल्याला ॲव्हरेज स्पीड ऑफ बस किती दिलेलं आहे, 60 किलोमीटर पर आवर. मग इथे आपण लिहूया ॲव्हरेज स्पीड ऑफ बस इज इक्वल्स टू 60 किलोमीटर पर आवर. ओके, मग आपण आता स्पीड दिलेला आहे बसचं, तर बसने किती वेळामध्ये कंप्लीट केलं असेल ते आपल्याला फाईंड करावं लागेल. बट आपल्याला असं कन्फर्म माहिती नाही की किती डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं आहे. मग इथे काय करूया, लेट टाइम टेकन बाय बस. ओके, टाइम टेकन बाय बस बी एक्स आर. ओके, किती घेतला आपण तो, एक्स आर घेतला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ॲव्हरेज स्पीड ऑफ अ एरोप्लेन. सो इथे आपण लिहूया ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन. ओके, तो किती दिलेला आहे आपल्याला, 700 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला एरोप्लेनने किती वेळामध्ये ते कंप्लीट केलं ते पण घ्यावं लागेल. सो लेट टाइम टेकन बाय एरोप्लेन बी वाय आर्स. ठीक आहे, आता आपल्याला इथे काय मिळालं रे, तर टाइम टेकन बाय बस आणि टाइम टेकन बाय एरोप्लेन आपण कन्सिडर केलेला आहे. आता याच्यानंतरने आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला होता की डिस्टन्स इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो याला स्पीड मल्टिप्लाइड बाय टाईम. बरोबर ना, का असं लिहायचं, कारण टोटल डिस्टन्स किती आहे ते आपल्याला माहिती आहे. आउट ऑफ 900 किलोमीटर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की टोटल डिस्टन्स 900 किलोमीटर आहे. सो अकॉर्डिंग टू द कंडिशन वी कॅन राईट हिअर. बघा याचं काय येणार, मग याचं डिस्टन्स काय येईल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस काय येईल आपल्याला, 60 म्हणजे स्पीड 60 मल्टिप्लाइड बाय एक्स, 60 किलोमीटर पर आवर. स्पीड मल्टिप्लाइड बाय टाईम म्हणजे 60 मल्टिप्लाइड बाय एक्स, कारण एक्स आपला टाईम आहे म्हणजे टाईम टेकन बाय बस आणि 60 हे त्याचं ॲव्हरेज स्पीड आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 60x प्लस एरोप्लेनचं काय येणार आहे 700y इज इक्वल्स टू किती आहे ते 1900. ओके, हे आपलं इक्वेशन 1 आहे. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 0 0 जर आपण कॅन्सल केला तर इथे मिळेल 6x प्लस 70y इज इक्वल्स टू 190. करेक्ट, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन 1 म्हणूया. आता सेकंड काय सांगितलं, तर इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. किती वेळ घेतोय तो, 5 तास, 5 hours. मग 5 hours आपल्याला आपण इथे बघा टाइम टेकन बाय बस किती x hours आणि टाइम टेकन बाय एरोप्लेन बी y hours. मग ह्या दोघांचं मिळून किती होत आहे टोटल 5 hours. सो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन आपण इथे काय म्हणणार आहोत, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन सांगते, तर ते टोटल किती आवर्स घेत आहे 5 hours. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू काय मिळेल 5. हे इक्वेशन आपलं सेकंड आहे. मग इथे तुम्ही दोन्ही इक्वेशन लिहू शकता. पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं, तर 6x प्लस 70y 6x प्लस 70y इज इक्वल्स टू 190. हे इक्वेशन 1 आणि x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 हे इक्वेशन काय आलं, सेकंड आलं. बघा इथे नंबर्स कसे आहेत, मोठे मोठे आहेत. मग नंबर्स मोठे मोठे असतील तर शिफ्ट व्हायचं एलिमिनेशन मेथडकडे. मग एलिमिनेशन मेथडसाठी आपल्याला इथे एक्सला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे सर 6 असेल तर इकडे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, तर -6ने. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय -6. मग काय मिळेल बरं आपल्याला, बघा
-6 इन ब्रॅकेट x प्लस वाय इज इक्वल्स टू -6 मल्टिप्लाइड बाय 5. -6ने जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर -6x, -6ने वायला मल्टिप्लाय केलं तर -6y इज इक्वल्स टू -30. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 यांची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. मग आपण करूया ॲड इक्वेशन 1 अँड 3. ओके, इक्वेशन 1 आणि 3 आपण ॲड करूया. मग काय मिळेल आपल्याला बघा, आता इक्वेशन 1 आणि 3 आपण ॲड केलं तर आपल्याला मिळणार आहे बघा, इक्वेशन 1 आहे आपलं 6x प्लस 70y इज इक्वल्स टू 190. 6x प्लस 70y इज इक्वल्स टू 190 आणि ॲडिशन करायचं इक्वेशन 3 बरोबर. तर इक्वेशन 3 काय आहे, तर -6x - 6y -6x - 6y इज इक्वल्स टू -30. मग इथे आपण असं लिहू शकतो -6x - 6y इज इक्वल्स टू -30. ओके, जा आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करूया, इथे ॲडिशन करूया. सो 6x प्लस 70y इज इक्वल्स टू 190 आणि दुसरं इक्वेशन काय -6x - 6y इज इक्वल्स टू -30. आता पहा, इथे याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, इथं तर 0x मिळेल आणि इकडे काय मिळणार आहे 70 - x म्हणजे किती येतं रे, प्लस 64y इज इक्वल्स टू 190 - 130 किती मिळणार आहे 160. म्हणजे मिळालं आपल्याला 64y इज इक्वल्स टू 160. सो y काय मिळेल तुम्हाला 160 डिवायडेड बाय 64. मग y जर तुम्हाला 160 डिवायडेड बाय 64 मिळाला तर आपल्याला याला काय करावं लागेल, रिड्यूस करावं लागेल. मग रिड्यूस कसं करतो आपण, 2 8 16 इथे 80 मिळाला, 2 3 2 2 4. त्यानंतर पुन्हा 32 आणि 80 16च्या टेबलमध्ये 16 2 32 16 5 म्हणजे y इज इक्वल्स टू तुम्हाला मिळालं 5/2. y काय मिळाला रे 5/2 मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या y इज इक्वल्स टू 5/2 चा वापर करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपण काय करतो, मग पुट y इज इक्वल्स टू 5/2 इन इक्वेशन 1. बघा, इक्वेशन 1 मध्ये ठेवण्यापेक्षा आपण काय म्हणूया, आता इथे इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. का, कारण इक्वेशन 2 सोपं आहे. सो इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. मग इक्वेशन 2 मध्ये जर ठेवलं आपण तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, x प्लस वाय, काय इक्वेशन सेकंड, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. मग y पुट करा, x प्लस 5/2 इज इक्वल्स टू 5. करेक्ट आहे. मग हा 5/2 तिकडे गेला तर काय होतो मायनस. सो x इज इक्वल्स टू 5 मायनस 5/2. आता हा 5चा डिनॉमिनेटर 1 आहे, 5चा डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे. मग तो डिनॉमिनेटर सेम नाही आहेत म्हणून आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. मग डिनॉमिनेटर काय करावं लागेल, चेंज करावं म्हणजे सेम करावं लागतील. मग काय क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग या 5ला या 2ने मल्टिप्लाय करायचं, 5 2 10 मायनस या 5ला या 1ने मल्टिप्लाय करायचं 5 डिवायडेड बाय काय लिहि 2 येणार. सो x इज इक्वल्स टू काय मिळेल मग 5 डिवायडेड बाय 2. सो x सुद्धा किती मिळाला 5/2 मिळालेला आहे. x काय मिळाला आपल्याला 5/2 मिळालेला आहे. आता आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस फाइंड करायचं आहे. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल्स टू काय होतं 60 × x. मग 60 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 2. मग 2ने 30 होणार इथं, म्हणजे 30 मल्टिप्लाइड बाय 5 इथे होईल 150 किलोमीटर. हे झालं तुमचं आन्सर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती आलं आपलं 150 किलोमीटर. ओके, इथे आपल्याला हा एक्झाम्पल इथे संपलेला आहे आणि हे एक्सरसाइजसुद्धा इथे संपलेले आहे. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर पूर्णपणे पाहिलेला आहे. तुम्ही जर हा चॅप्टर व्यवस्थित पाहिलात, ही जर व्हिडिओ सिरीज तुम्ही व्यवस्थित पाहिली असेल तर तुम्हाला पुन्हा या एक्झाम्पल्सकडे जाण्याची गरज लागणार नाही, कारण एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स इथे करून घेतलेले आहेत. थांबूया आपण इथे. धन्यवाद. थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे.
कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.